आज आपण बघणार आहोत घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी कशी बनवायची। तर बघा ही रेसिपी ना खूप हेल्दी आणि टेस्टी होणार आहे, तर व्हिडिओ व्यवस्थित बघा। तर बघा चिकन दम बिर्याणी म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा तर लागतात कांदे, भरपूर कांदे लागतात। तर त्यासाठी काय करायचं आपल्याला, कांदे घ्यायचे सोलून व्यवस्थित असे आणि उभा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा। आणि चिरताना ना कांदा पातळ चिरायचा, जाड चिरायचा नाही। तर बघा माझ्याकडनं थोडासा तळलेला कांदा होता पहिला, त्यामुळे मी हे थोडेसे कमी कांदे घेतलेत। आणि बघा कांदा व्यवस्थित असा सुट्टा करून घ्यायचा, त्यानंतर मग आपल्याला तळून घ्यायचं। तर काय करायचं, कढई ठेवायची गॅसवर आणि तेल टाकून जरा तेल जास्त कडकडीत तापवून घ्यायचं। तेल व्यवस्थित तापवलं काय होतं, कांदा ना चांगला तळला जातो। तर कढई कोरडी करून घ्यायची छान आणि तेल टाकायचे बघा। आणि तेल गरम झालं की मग कांदा टाकायचा आणि कांदा ना पहिल्यांदा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा सुट्टा करून, आणि मग कांदा टाकायचा तळायला, तोपर्यंत मग बाकीची तयारी करून घ्यायची। तर बघा इथं मी ना लांब तांदूळ घेतलेले आहेत बघा बिर्याणीचे, 3 वाट्या तांदूळ घेतलेत मी। तुम्हाला ना क्वांटिटी तुमच्या घरात जेवढी लागते ना तेवढी घ्या तांदळाची क्वांटिटी। आणि त्यानंतर बघा व्यवस्थित असे 2 पाण्याने घ्यायचे तांदूळ धुवून स्वच्छ। तर तांदूळ धुवून घेतले आणि आता ना तांदळात पाणी टाकायचं आणि थोडा वेळ ना 20 मिनिटं भिजत ठेवायचे तांदूळ। तर बघा इकडं कांदा आपल्याला तळून झालेला आहे, बघा किती लाल झाला आहे, मस्त खरपूस असा कांदा। मग कांदा काढून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, मसाले भाजून घ्यायचे आहेत बघा, खडे मसाले। तर इथं ना मी धने घेतलेले आहेत, धने, जिरे, तेजपत्ता, परत काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि इलायची, सगळे खडे मसाले घेतले आणि बारीक गॅसवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। आणि बघा मी त्याच्यात ना थोडंसं तीळ पण टाकते, कारण तिळाने ना टेस्ट छान लागते। तर बारीक गॅसवर बघा लालसर असा आपण मसाला भाजून घेतला आहे। तर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि आता आपल्याला काय करायचं, ह्याची एकदम छान अशी फाईन पेस्ट बनवून पावडर बनवून घ्यायची, बारीक पावडर बनवायची। पावडरनी ना एकदम वास छान येतो बिर्याणीचा आणि टेस्ट पण छान लागते। तर बघा इथं फाईन पावडर बनवली आपण। आणि मी ना चिकन घेतलेलं आहे बघा, 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे मी। तुम्ही तुमच्या घरात जेवढं लागतं ना त्या हिशोबाने घ्या। आणि लसूण आणि अद्रक आपल्याला काय करायचं आहे, बारीक पेस्ट करून घ्यायची। तर अद्रक लसूण पण भरपूर घालायचा, याने ना खूप छान टेस्ट लागते बघा। तर घालून घ्यायचं चिकनमध्ये आणि त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि हळद टाकायची। मग नंतर आपल्याला काय करायचं, हा दुकानातला पॅकिंगचा गरम मसाला आहे तर थोडासा घालायचा आणि त्यानंतर मीठ टाकायचं, मीठ थोडंसं जास्तच टाकायचं बघा। आणि आपण जो मसाले होते ना खडे मसाले बारीक केले ते सगळे मसाले टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरून अशी। आणि चिकन आता आपल्याला ना मॅरिनेट व्हायला ठेवायचे। तर बघा भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर 1 वाटी दही घालून घ्यायचं। मॅरिनेट केल्यावर काय होतं बघा, मसाले चिकन ना व्यवस्थित असं मसाले लागतात चिकनला छान आणि टेस्ट चांगली येते। तर त्यामुळे बघा मी चमच्याने नाही मिक्स केलं, हे एकजीव एकदम हाताने एकजीव करून घेतलं, चमच्याने काही व्यवस्थित होत नाही। तर बघा इथं कलर पण खूप छान आला आहे चिकनला आणि मसाले पण भरपूर झाले त्याच्यामध्ये छान। तर मस्त असं एकजीव करून आपल्याला ना अर्धा तास ठेवायचं, 25 मिनिटं किंवा अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं। आणि आपल्याला ना चिकन मॅरिनेट होईपर्यंत इकडं तांदूळ शिजवून घ्यायचे। तर बघा तेजपत्ता आणि 2-3 लवंगा आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं पाण्यामध्ये आणि मीठ आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं। आणि मग बघा आपल्याला तांदूळ शिजायला टाकायचे। तर तांदूळ शिजत टाकताना ना पाणी भरपूर टाकायचं, पाण्याने काय होतं तांदूळ एकदम सुटसुटीत शिजला जातो। तर पाणी भरपूर टाकून घ्यायचं, तर आणि झाकण लावून ठेवायचं थोडा वेळ बघा। तांदूळ ना आपल्या नेहमीच्या भातासारखे नाही शिजवायचे, थोडेसे कमी शिजवून घ्यायचे, जास्त नाही शिजवायचे, त्याने काय होईल आपली बिर्याणी एकदम छान सुटसुटीत होते। तर इथं आपल्याला आता ना मॅरिनेट केलेलं चिकन ना शिजायला ठेवायचं आहे आणि याच्यात आता दुसरं काहीच टाकायची गरज नाही बघा, कारण आपण ना भरपूर मसाले घातलेले आहेत मॅरिनेट करता वेळेस।
व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं याच्यावरती। तर चिकन झालेलं आहे बघा आपलं शिजून। तर आता आपल्याला काय करायचं आहे, बिर्याणीला ना दम द्यायचा आहे। आपले तांदूळ पण शिजून झालेत आणि चिकन पण तयार झालेलं आहे। तर बघा इथं ना खाली तूप टाकलेलं आहे मी। तर तूप ना आपल्या आवडीनुसार घालायचं, कमी जास्त। आणि त्यानंतर बघा वरती भात टाकलेला आहे आपण, आणि वाळलेला कांदा आणि तूप वरी पण टाकले थोडंसं, आणि कोथिंबीर, आणि वर आपल्याला चिकन टाकून घ्यायचे, व्यवस्थित टाकायचे बघा। आणि आता नंतर पण वरती थोडासा भात टाकायचा, दुसरा थर लावून घ्यायचा, आणि सेम खाली जे टाकले ना तसंच मग तूप पण टाकायचं, आणि कांदा टाकायचा, आणि कोथिंबीर टाकायची। कांदा बघा आमचे थोडा जास्त लागतो, आवडतो सगळ्यांना, त्यामुळे मग मी तळलेला कांदा जास्त टाकलाय। आणि आता आपल्याला सगळं चिकन घालून घ्यायचं, शेवटचा थर आहे त्यामुळं। तर मग चिकन टाकायचं, आणि इथं ना आपल्याला 15 मिनटं दम द्यायला ठेवायचं, एकदम बारीक गॅसवर ठेवायचं। आणि जर कोळसा असेल ना तर कोळसा पण ठेवू शकतो आपण आतमध्ये, त्याने ना थोडीशी टेस्ट छान लागते। तर बघा 15 मिनटं मी दम द्यायला ठेवलं होतं। तर त्यानंतर बघा किती छान आपली बिर्याणी तयार झालेली, एकदम मस्त सुटसुटीत। आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, आणि खायला पण खूपच टेस्टी होते। आणि दह्याबरोबर वाढून घ्यायची बघा, दह्याबरोबर थोडंसं दही घ्यायचं, छान लागते टेस्ट एकदम। तर बघू शकता किती सुंदर झालेली आपली बिर्याणी। तर अशा पद्धतीने नक्की करून बघा, आणि तुम्हाला कशी वाटली, काय रेसिपी आवडली का, कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसे वाटतात काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी कशी वाटली हे पण सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।